सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। सावरगाव येथे मुलगी जन्माल्याच्या नंतर मुलीला मुलासारखं वागवणं, तसंच शिक्षण देणं, दुजाभाव न करणं, या गोष्टी जर केल्या, वडिलांनी केल्या, तर तो मुलगा बघत असतो। मग मुलगा स्वतःच्या बायकोलाही तसंच वागवेल, आपल्या मुलाबाळांना पुढे तसंच वागवेल। हे जर केलं तर ते पुढे दुरुस्त होऊ शकतं, अन्यथा दुरुस्त होऊ शकत नाही। परंतु दुर्दैवाचा भाग असा की आपण याच्यातून मानसिकतेतून पुढे येत नाहीत, जात नाहीत। आणि म्हणूनच दुर्दैवाचा भाग असा आहे, मी जास्त मोठं बोलत नाही, पण दुर्दैवाचा भाग असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये 2011ला जेव्हा सेन्सस झालं, जेव्हा जनगणना झाली पूर्ण देशामध्ये, तेव्हा संपूर्ण देशामध्ये सगळ्यात कमी मुलीचं प्रमाण जर कुठं असेल, भेटलं असेल, तर आपल्या बीड जिल्ह्याचं होतं। आज खरं तर महिलांचं कीर्तन आहे। काही का असताना मागच्यापेक्षा आता हळूहळू महिला मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक वाढवायला लागलेलं आहे। मोठे मोठे ठिकाणी कीर्ती मिळवायला लागलेले, कर्तृत्व गाजवायला लागल्यात, नाव त्यांचं मोठं आहे। म्हणजे नुसतं राजकारणामध्येच नाहीये, ते रिझर्वेशन म्हणून येतातच, काय त्यांची इच्छा असो नाही तर नसो, आपण आणतोच त्यांना, बरोबर ना। आपल्या काही घरातच टिकवायचं असतं, घरातच ठेवायचं असतं पद। सरपंचामध्ये, याच्यामध्ये, सोसायटीत आपण बघतो, नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीचं सर्रास चाललेलं असं, नेते काय करतात आमच्यासारखे। त्यामुळे हे सगळं चालत असतं। पण याच्याही पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी, मुलींनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे। पण मला एक त्याच्यामध्ये आजही मोठी खंत वाटते, विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर महिलांना पुढे जाऊ द्यायचं असेल, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि त्यांनी स्वतः ठामपणे ठरवलं असेल, तरीही घरातला पुरुष माणूस जो करता असतो, मग तो वडील असतो, कधी कधी भाऊ असतो, कधी नवरा असतो, किंवा कधी मुलगाही असतो, वयस झालं, ह्या चारही लोकांनी जर ठरवलं तरच महिलांना तुम्ही काही करायला परवानगी देता आणि त्या करू शकतात। नाहीतर जे बंधन आपण घातलेत पुरुषांनी महिलांच्या अवतीभोवती, ते आपण अजूनही ढिले करायला तयार नाही। त्यामुळे त्यांना आपण ते जनावरासारखं आहे, मी जनावर त्यांना म्हणत नाही, पण आपण एक उदाहरण म्हणून देतो। जसं बैलाला आपण व्यसन घालतो आणि मग पळायला लावतो, बरोबर ना, तसं महिलांना आपण बंधनं घालतो वेगवेगळ्या प्रकारचे, काय, आणि आपण सांगतो की तू जा पुढं, कशा जातील। म्हणून महिलांनी पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात जायचं जर असेल, तर पहिल्या प्रथम पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे। मग घरापासून, वडिलापासूनच। मुलगी जन्माल्याच्या नंतर मुलीला मुलासारखं वागवणं, तसंच शिक्षण देणं, दुजाभाव न करणं, या गोष्टी जर केल्या, वडिलांनी केल्या, तर तो मुलगा बघत असतो। मग मुलगा स्वतःच्या बायकोलाही तसंच वागवेल, आपल्या मुलाबाळांना पुढे तसंच वागवेल। हे जर केलं तर ते पुढे दुरुस्त होऊ शकतं, अन्यथा दुरुस्त होऊ शकत नाही। परंतु दुर्दैवाचा भाग असा की आपण याच्यातून मानसिकतेतून पुढे येत नाहीत, जात नाहीत। आणि म्हणूनच दुर्दैवाचा भाग असा आहे, मी जास्त मोठं बोलत नाही, पण दुर्दैवाचा भाग असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये 2011ला जेव्हा सेन्सस झालं, जेव्हा जनगणना झाली पूर्ण देशामध्ये, तेव्हा संपूर्ण देशामध्ये सगळ्यात कमी मुलीचं प्रमाण जर कुठं असेल, भेटलं असेल, तर आपल्या बीड जिल्ह्याचं होतं। सगळ्या देशामध्ये मुलींचं प्रमाण 1000 मुलं असतील तर त्याच्या पाठीमाग मुली ह्या 800 होत्या फक्त महाराष्ट्रामध्ये, आणि बीड त्याच्यापेक्षाही कमी होतं। आणि सगळ्या देशामध्ये तालुक्यामध्ये आपला शिरूर तालुका आहे, ते 669 प्रमाण होतं फक्त, आपल्या बाजूचं शिरूर, तिथं 669, म्हणजे 331 मुली ह्या मुलांना कमी पडत होत्या। मग 1000 माग तर 1 लाख मुलाच्या पाठीमाग जवळपास किती हजार झाले, 31,000 मुली कमी पडत होत्या। आणि मग 1 लाखाच्या पाठीमाग मुली 31,000 जर कमी असेल, तर तुमच्या पोराला मुली मिळतील कुठून? लग्न करून आणणार कोणाच्या मुली?
आणि म्हणूनच आता मुलीला आता हुंडा द्यावा लागतोय. तुम्हाला आता कोणी पोरांना देतच नाही हुंडे. आता उलट सुरू झालंय, बरोबर की नाही? हे आपल्या मानसिकतेच्या मुळे झाले, आपल्या विचारामुळे झाले. हे चुकीचे विचार आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मुलीवर जे आहे मग जन्मापासूनच त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराने मारणं आपलं सुरू असतं. आणि आज सुद्धा त्याच्यात फार मोठा बदल झाला नाहीये. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, मागास जिल्हा आहे, सगळ्या गोष्टी आहे. तसंच आपण मागास विचाराचे सुद्धा म्हणून घ्यायचं का, हा आपण विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून सामाजिक विचारसारणी आहे ही खूप आपण बदलणं गरजेचं, विशेषतः बीड जिल्ह्याने. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. सावरगाव येथे